काल आपण बरेचसे शब्द आणि त्याचे अर्थ बघितलेले होते. साधारणपणे 50 शब्द आपण घेतलेले होते. आता ते सगळे 50 शब्द तुमच्या वहीमध्ये लिहून पाहिजेत. ज्या वेळेला आपलं कॉलेज चालू होईल त्यावेळेला ती वही तुम्हाला रेफरन्सला म्हणून यूज होईल. नाहीतर ह्या आपल्या व्हिडिओमध्येच तसं जर ठेवलं तर आपण परत ते बघू शकणार नाही. परत एवढीच माझी रिक्वेस्ट आहे, जे काही शब्द घेतलेले आहेत आपण जे केमिस्ट्रीमध्ये ऑफनली आपण यूज करतो ते शब्द वहीमध्ये लिहा आणि त्याचं पुन्हा मीनिंग जे मी सांगितलेलं आहे ते त्या शब्दांपुढं लिहून त्याची वही तयार करा. एवढंच फक्त रिक्वेस्ट आहे आणि ती करावी ही विनंती आणि ती आल्यानंतर मला दाखवावी. आता पुढचा जो पार्ट आहे ज्याला आपण इक्विमोलर कॅरेक्टर म्हणतो. आता इक्विमोलर म्हणजेच काय, ज्याला समान रेणू. आता रेणू म्हणजेच काय, मॉलिक्यूल. ओके, समान मॉलिक्युल्स ज्यावेळेला एकत्र असतील, समान मॉलिक्युल्स असतील तर त्याला इक्विमोलर म्हणतात. पुढे येतं डायल्यूट. आता डायल्यूट म्हणजे विरल. आता हा शब्द कुठं येतो तुम्ही बघा. ऍसिड म्हणता ना, कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड आणि डायल्यूट ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड म्हणजेच काय तर लक्षात घ्या, त्याची क्षमता ही जास्त असते, म्हणजेच त्यामध्ये सोल्यूट पार्टिकल्स हे जास्त असतात. ओके, म्हणून त्याला कॉन्सन्ट्रेटेड म्हणतात. मग ते सोल्यूट पार्टिकल जसजसं कमी होईल त्यामध्ये पाणी ॲड केलं तर त्याला विरलपणा म्हणतात. म्हणजेच त्याची संतृप्तता कमी करणे म्हणजेच विरल करणे म्हणजेच डायल्यूट किंवा डायल्यूशन होतं. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे डिझॉल्व. डिझॉल्व म्हणजे विरघळणे, हे लक्षात ठेवा. साधा किंवा साखर पाण्यात विरघळते त्याला आपण म्हणतो शुगर इज डिझॉल्व्ड इन वॉटर. हा महत्वाचा पार्ट. पुढे येतो इलेक्ट्रोलाइट. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजेच अपघटनी, विद्युत अपघटनी. म्हणजेच काय राजानो, ज्या वेळेला एखाद्या सोल्युशन मधून इलेक्ट्रिक करंट पास केला तर त्या सोल्युशन्स मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली डिव्हायडेशन आणि फ्रॅगमेंटेशन ऑफ अ सबस्टन्स बघायला मिळतात. ओके, म्हणजे समजा आता NaClचं सोल्युशन घेतलं, सोडियम क्लोराईडचं सोल्युशन पाण्यामध्ये तयार केलं आणि त्याच्यामधनं जर इलेक्ट्रिक करंट पाठवला तर सोडियम आणि क्लोरीन हे दोघंही सेपरेट होतात, फ्रॅगमेंट होतात. तशा सोल्युशनला इलेक्ट्रोलाइट म्हणजेच विद्युत अपघटनी असं म्हटलं जातं. पुढचं येतं इफरव्हेसन्स. नाव काय आहे बघा, इफरव्हेसन्स, ज्याला आपण बुडबुडे म्हणतो. आता बघा, तुम्ही पर्टिक्युलरली कोका कोला किंवा थम्सअप हे जर घेतलं आणि त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं, मीठ टाकल्यानंतर आपल्याला काय येतात, ते ह्याचे बुडबुडे येतात बघा, गॅसचे बुडबुडे येतात. त्या बुडबुड्यालाच इफरव्हेसन्स कॅरेक्टर म्हणतात. आता पुढचं येतं डेलिकेट, नाजूक, त्याला डेलिकेट म्हणतात. म्हणजेच तुम्हाला कायम लिहिलं असतं बघा. ओके, कुठल्या ज्या खोक्यावर लिहिलं असतं, यूज डेलिकेटली और हँडल विथ केअर और हँडल विथ डेलिकेट ग्लासवेअर्स आर प्रेझेंट. म्हणजे काचेचे आपल्याला उपकरणं आहेत ते डेलिकेटली हँडल करा, म्हणजेच नाजूकपणानं हँडल करणे. म्हणजे डेलिकेट म्हणजेच नाजूक. जिलेटेनियस. आता जिलेटेनियस हा म्हणजे चिकट द्रव्य जे असतात ना डिंकासारखे, त्याला त्या चिकट द्रव्याला जिलेटिनियस म्हणतात, चिकट द्रव्य. आता येतं होमोजिनियस. होमोजिनियस म्हणजेच एकजिनसी. म्हणजे बघा, तुम्ही सरबत करता का नाही, पाण्यामध्ये साखर टाकता, साखरेमध्ये आपण परत मीठ टाकता, त्या पाण्यामध्ये लिंबू पिळता, तर तुम्हाला लिंबाचा लेअर वेगळा, साखरेचा वेगळा असं दिसतं का? दिसत नाही. म्हणजे ते सरबत काय आहे, एक जिनसी कॅरेक्टर आहे. हवा काय आहे, होमोजिनियस आहे, म्हणजे एक जिन्सी आहे. का त्यात तुम्हाला ऑक्सिजन वेगळा बघायला मिळतो, नायट्रोजन वेगळा बघायला मिळतो, नाही ना. म्हणजेच होमोजिनियस म्हणजेच एक जिनसी, त्याचा एकच लेअर असतो, हे लक्षात ठेवा. वेगवेगळे लेअर असत नाहीत. हेट्रोजिनियस म्हणजेच काय,
ज एक जिन्सीपणा नाही, म्हणजे जर पाण्यामध्ये तुम्ही वाळू टाकली तर पाण्याचा लेअर वेगळा आणि वाळूचा लेअर वेगळा बघायला मिळतो ना, त्याला हेट्रोजिनियस म्हणतात. म्हणजेच दोन लेअर सेपरेट दिसणे त्याला होमोजिनियस म्हणतात. पुढे येतं मॉइश्चर. मॉइश्चर म्हणजेच ओलावा. ओके, आपल्याला बऱ्याच वेळेला आपण म्हणतो मॉइश्चर धरलं, मॉइश्चर धरलं. मॉइश्चर म्हणजेच काय, वॉटर पार्ट, वॉटर कंटेंट असतो, त्याला ओलावा येतो, त्याला मॉइश्चर म्हणतात. आता पोरस म्हणजेच छिद्र. आपण ॲपर्चर पण म्हटलं होतं बघा, ॲपर्चर. आता ॲपर्चर छिद्र होल हे कुठं वापरलं होतं, की जिथं आपल्याला एखादा पर्टिक्युलरली ॲपरेटस आहे किंवा एखादा ग्लासवेअर आहे, तिथं जर आपल्याला स्मॉल होल वगैरे असेल तर त्याला ॲपर्चर म्हटलं. आता पोरस म्हणजे काय, इथं सुद्धा स्मॉल होल्स असतात. ओके, परंतु हे सबस्टन्सला असतात, हे लक्षात ठेवा. ते सबस्टन्समध्ये जे स्मॉल होल्स असतात त्याला पोरोस कॅरेक्टर किंवा पोरोसिटी, स्मॉल स्मॉल होल्स असलेले, छिद्र असलेले, त्याला पोरस. स्पंज असतो बघा, स्मॉल स्मॉल छिद्र असलेला. सॅच्युरेटेड. आता सॅच्युरेटेड म्हणजे संतृप्त, म्हणजे आपण म्हणतो बघा सॅच्युरेटेड कॅरेक्टर, सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजेच तुम्ही पुढं एक्स्ट्रा जर काय मध्ये त्यामध्ये जर ॲड केलं तर डिझॉल्व्ह होत नाही, त्याला सॅच्युरेटेड पार्ट म्हणतात. आता श्रिंकेज. आता हा जो पार्ट आहे श्रिंकेज म्हणजेच तुम्ही जर लक्षात घेतला तर श्रिंकेज हा व्हेरी इझी शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा. अगदी काय त्याचा मिनिंग, आपल्याला जो श्रिंकेजचा जो मिनिंग आहे तो अगदी इझी आणि आपण कायम वापरला जातो श्रिंकेज. ओके, किंवा श्रिंक झाला म्हणजेच काय झालं तर कोमेजून जाणं किंवा कमी होणं, त्याला श्रिंकेज कॅरेक्टर आपण म्हणतो. पुढं स्टेशनरी. आता स्टेशनरी म्हणजे स्थिर बरं का. तुम्ही उगाच पुस्तकं घ्यायला गेला तिथं लिहिलं असते स्टेशनरीचं दुकान, ते स्टेशनरीचं दुकान काय आहे, ते स्थिर आहे म्हणून स्टेशनरी दुकान म्हणतात, एवढं लक्षात ठेवा. स्टेशनरी म्हणजे वह्या पुस्तकं घेतलं ते स्टेशनरी नव्हे. स्टेशनरीचा केमिस्ट्रीमधला मिनिंग आहे स्थिर. ॲबसॉर्प्शन. ॲबसॉर्प्शन म्हणजेच शोषून घेणे. म्हणजे बघा स्पंज पाणी शोषून घेतो. ओके, त्याला ॲबसॉर्प्शन म्हणतात. आता ॲब आणि ॲड, इथं ॲडसॉर्प्शन आहे. ॲडसॉर्प्शन म्हणजेच पर्टिक्युलरली सरफेसला पार्टिकल ॲड होणे, चिकटणे. ओके, त्याला क्लिंजिंग म्हणत नाही. मेटल सरफेसचा वेगळा. आता तुमच्या गालाला पावडर किंवा गुलाल लागतो म्हणजेच तो ॲडसॉर्प्शन. फळ्यावरती खडूचे पार्टिकल उठतात त्याला ॲडसॉर्प्शन म्हणतात, हे लक्षात. तिथं क्लिंजिंग म्हणत नाही, तिथं ॲडसॉर्प्शन म्हणतात. आणि ते रिमूव्ह पण होतात. ॲम्बिग्युअसली. पुढचा पार्ट येतो ॲम्बिग्युअसली. आता ॲम्बिग्युअस म्हणजेच संदिग्धता, गोंधळ. ॲम्बिग्विटी कॅरेक्टर, गोंधळ, थोडक्यात कन्फ्युजन, हे लक्षात ठेवा. ॲम्बिग्विटी, गोंधळ. पुढं इलेक्ट्रोलायसिस. आता लायसिस म्हणजेच काय तर ब्रेक होणे. उन्हामध्ये इलेक्ट्रिक करंट यूज केल्यानंतर लायसिस होणे म्हणजेच विघटन होणे, अपघटन होणे, म्हणजेच डिकम्पोज होणे, त्यालाच इलेक्ट्रोलायसिस, विद्युत अपघटन म्हणतात मराठीमध्ये त्याला. म्हणजे इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्यानं आपल्याला सेपरेट इलेमेंट तयार करणे किंवा सेपरेट सबस्टन्स मिळवणे, त्या प्रोसेसला इलेक्ट्रोलायसिस म्हणतात. पुढं एक्सपान्शन. आता एक्सपान्शन म्हणजेच प्रसरण, प्रसरण पावणे, म्हणजेच त्याला आपण एक्सपान्शन कॅरेक्टर म्हणतो. ओके, फ्युजन. फ्युजन म्हणजेच वितळणे, मेल्टिंग. ओके, फ्युजन, मेल्टिंग, लक्षात घ्या. पुढं येईल इंटर कन्व्हर्टिबल. आता इंटर कन्व्हर्टिबल हा जो शब्द आहे, हा शब्द लक्षात ठेवा, हा महत्वाचा कॅरेक्टर आपल्याला इंटर कन्व्हर्टिबलचा बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. तर हा जो इंटर कन्व्हर्टिबल आहे ह्याला अंतर्बदल म्हणजेच इनर कॅरेक्टर म्हणजे ॲटम.
मॉलेक्यूलमध्ये जो बदल होतो त्याला इंटर कन्व्हर्टेबल, म्हणजे आतल्या सबस्टन्सच्या आत काय बदल होतो म्हणजेच त्याला अंतर बदल म्हणतात, म्हणजेच इंटर कन्व्हर्टिबल. पुढं येतं इंटर मॉलेक्युलर, दोन मॉलेक्युल्सच्या मध्ये इंटर, बिटवीन द टू मॉलेक्युल्स त्याला इंटर मॉलेक्युलर. तसंच तुम्ही इंटर ॲटॉमिक म्हणजेच बिटवीन टू ॲटम्स, म्हणजे दोन ॲटम्सच्या मध्ये. आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजेच चेंज. चेंज कुठली? फ्रॉम वन स्टेट टू अनादर स्टेट. ओके, स्टेट म्हणजे राज्य नव्हे, राज्यानो हे लक्षात घ्या. समजा रिॲक्शन घडली, रिॲक्टंट टू प्रॉडक्ट, रिॲक्टंट ही स्टेट एक आहे, प्रॉडक्ट ही एक स्टेट आहे. रिॲक्टंट टू प्रॉडक्ट, वन स्टेट टू अनादर स्टेट, त्याला ट्रान्सफॉर्मेशन म्हणतात. म्हणजेच थोडक्यात चेंज फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. परंतु हे ट्रान्सफॉर्मेशन आणि चेंज कुठं वापरायचं राजानो? कपडे घालत असताना किंवा कपडे बदलताना चेंज म्हणायचं. तिथं आय एम ट्रान्सफॉर्मिंग माय क्लोथ असा शब्द कधीही वापरायचा नाही. तिथं ट्रान्सफॉर्मेशन हे कधीही यूज करायचं नाही, तिथं चेंजच. कपडे ज्या वेळेला बदलतात त्यावेळेला चेंज हे कॅरेक्टर येईल, आणि स्टेट ज्या वेळेला बदलतात त्यावेळेला ट्रान्सफॉर्मेशन हे आहे. कुठं ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं, कुठं चेंज वापरायचं हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, रिॲक्टंट इज गोइंग टू बी ट्रान्सफॉर्म इन टू द प्रॉडक्ट. ओके, हे लक्षात ठेवा. पुढं ॲक्युम्युलेशन. ॲक्युम्युलेशन म्हणजे साठणे, साठवणे. ॲक्युम्युलेट साठवणे. तुम्ही म्हणता ना की पाणी आमच्या घरी साठवतो, म्हणजे यू आर गोइंग टू स्टोअर ॲक्युम्युलेशन, नथिंग बट द सेम, साठवणे. ॲक्युम्युलेशन म्हणजेच ज्या वेळेला इलेक्ट्रोलायसिस होतं त्यावेळेला, आता मगाशी सांगितलं तुम्हाला मी की सोडियम क्लोराईडचं जर सोल्युशन घेतलं आणि त्याला इलेक्ट्रिक करंट पास ऑन केला तर सोडियम हा एका एंडला ॲक्युम्युलेट होतो, म्हणजेच एका एंडला तो साठला जातो, आणि क्लोरीन गॅस दुसऱ्या एंडला ॲक्युम्युलेट होतो, म्हणजेच ॲक्युम्युलेशन म्हणजेच साठणे. ॲप्रोप्रिएट. आता ॲप्रोप्रिएट म्हणजेच योग्य म्हणतो, म्हणजे ॲप्रोप्रिएट कॅरेक्टर म्हणजेच खरोखर योग्य कॅरेक्टर आपण त्याला म्हणतो, एवढं लक्षात ठेवा. पुढं येतं एक्स्ट्रापोलेट. एक्स्ट्रापोलेट म्हणजेच वाढवणे. पोलेट म्हणजेच आहे त्या स्थितीमध्ये वाढ करणे, त्याला एक्स्ट्रापोलेट कॅरेक्टर म्हणतात. जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला एक्स्ट्रापोलेट कॅरेक्टर म्हणतात. पुढं कन्व्हेन्शनली. आता म्हणतात बघा की बाबा काही काही कन्व्हेन्शन्स असतात आपल्याला पाळावे लागतात. म्हणजेच काय कन्व्हेन्शन? म्हणजेच काय तर सांकेतिक, संकेत, सांकेतिक प्रमाण, संकेताप्रमाण. ओके, आता आपल्या ह्याच्याकडे राष्ट्रपतीकडे गेले की तिथं काहीतरी संकेत असतात. ओके, शाळेमध्ये काहीतरी आपण संकेत पाळतो. ओके, ते संकेत म्हणजेच कन्व्हेन्शनली, म्हणजे सांकेतिक दृष्ट्या, हे लक्षात ठेवा. बरोबर आहे. तुम्ही बघा शाळेमध्ये सर आले वर्गामध्ये की तुम्ही उठून उभारता, ते कन्व्हेन्शन, संकेत आहेत, सांकेतिकपणानं. ओके, हे लक्षात ठेवा. काही काही जण शाणे असतात, उभारत नाहीत. काय असतं त्याला? खरे संकेत असतात. मग तसेच संकेत आपल्याला केमिस्ट्रीमध्ये आहेत, ज्याला मग IUPAC कन्व्हेन्शन असं तुम्ही कुठंतरी 9वी 10वीला वाचलं असेल. म्हणजेच IUPAC म्हणजे इंटरनॅशनल प्युअर अप्लाइड केमिस्ट्री, ही जी संस्था आहे त्यांनी काही काही संकेत निर्माण केलेले आहेत. ओके, ते संकेत म्हणजेच कन्व्हेन्शनल कॅरेक्टर. आता डिटोरिएशन म्हणजेच कमी 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 होत जाणे. आपण म्हणतो बघा बॉडी इज डिटोरिएटेड, म्हणजे बॉडीमधला पार्ट हळूहळू कमी व्हायला आहे. किडनी इज डिटोरिएटेड असं आपल्याला डॉक्टर सांगतात. ह्याच्यामध्ये किडनीचं प्रमाण कमी, किडनीचं फंक्शनचं डिटोरिएशन व्हायला लागले, म्हणजेच ते फंक्शन हळूहळू कमी कमी व्हायला लागलेलं आहे, त्याला डिटोरिएशन म्हणतात. एक्सपल्शन म्हणजेच काढून टाकणे, हा महत्त्वाचा पॉईंट. हे 30 आपण शब्द बघितलेले आहेत. आणखीन पुढचे शब्द मी फळ्यावर लिहितोय. ओके, आणि त्याचे आपण कॅरेक्टर्स आपण बघणार आहोत. आता पुढचा जो शब्द आपण बघितला, मागचा 30चा सेट होता, आत्ताचा पण 30चा सेटच आहे.
केमिकल इक्विव्हॅलेंट म्हणजेच ज्याला आपण रासायनिक सममूल्य म्हणतो. म्हणजेच कुठलाही आपल्याला इलेमेंट रिॲक्ट करतो त्यावेळेला बॅलेन्सिंग करत असताना आपल्याला केमिकल इक्विव्हॅलेन्स बघावा लागतो. म्हणजेच रासायनिक सममूल्य, किती ऑक्सिजन घ्यायचा, किती नायट्रोजन घ्यायचा, किती हायड्रोजन घ्यायचा, त्याचं सममूल्य म्हणजे बॅलेन्स म्हणजेच केमिकल इक्विव्हॅलेंट होय, ज्याला रासायनिक सममूल्य म्हणतात. पुढचं येतं इमर्शन. इमर्शन म्हणजे बुडवणे, डीप करणे. ओके, म्हणजेच बघा आपण गणपती आयडॉल इज इमर्स्ड. ओके, म्हणजेच आपण गणपती आपण काय करतो, त्याला पर्टिक्युलरली डीप करतो म्हणजेच बुडवतो, हे लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इनलेट. इनलेट आणि आउटलेट. इनलेट म्हणजे एखाद्या ॲपरेटसमध्ये आत जाण्याकरता, मग तो गॅसचा प्रवाह असेल, वॉटर करंट असेल, इलेक्ट्रिक करंट असेल, तो प्रवाह जाण्याकरता जे ओपनिंग असतं त्याला इनलेट म्हणतात. आणि बाहेर जो आपण पर्टिक्युलरली इम्प्युरिटी कॅरेक्टर असेल किंवा वेस्टेज कॅरेक्टर असेल ते ज्यावेळेला बाहेर काढतो त्याला आउटलेट म्हणतात. हायपोथेटिकल. हायपोथेटिकल म्हणजेच काल्पनिक. ओके, काल्पनिक म्हणजे आपल्या कल्पनेत असलेलं काल्पनिकपणे हायपोथेटिकल. पुढं मायग्रेट. मायग्रेट म्हणजेच आपण एकापासून म्हणजेच मायग्रेशन हे ज्यावेळेला आपण कॅरेक्टर बघतो त्या मायग्रेशन्समध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलरली आपण मायग्रेट हा कॅरेक्टर म्हणजेच मायग्रेशन म्हणतो बघा, एका जागेवर दुसऱ्या जागेला, ज्याला आपण स्थलांतरण करणे, म्हणजे एका स्थानाहून दुसऱ्या स्थानाकडे जाणे म्हणजेच मायग्रेशन हे कॅरेक्टर होय. पुढं नल पॉइंट म्हणजे अक्षेत्र बिंदू, म्हणजे त्या पॉइंटवरनं आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे दोन्हीही ठरवता येत नाही, त्याला नल पॉइंट म्हणतात, म्हणून त्याला अक्षेत्र बिंदू म्हणतात. प्रेडिक्ट म्हणजेच ओळखणे. ओके, प्रेडिक्शन मी प्रेडिक्ट केलं म्हणजेच ओळखणे. ओके, किंवा अगोदर ठरवलं, अगोदर मी सांगितलं होतं तुम्हाला, म्हणजे मी प्रेडिक्ट केलं होतं, त्याला प्रेडिक्शन म्हणतात. पेनिट्रेट म्हणजे आर पार जाणे, पेनिट्रेशन. ओके, आर पार जाणे. ओके, घुसवणे थोडक्यात म्हटलं तर त्याला पेनिट्रेशन किंवा पेनिट्रेट म्हणतो. बिहेवियर. बिहेवियर म्हणजेच वागणूक. मग आता केमिकल बिहेवियर म्हणजे रासायनिक वागणूक कशी आहे, तिथं हा बिहेवियर शब्द येतो. कॉन्फिगरेशन. आता हा जो शब्द आहे त्याला आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे तुम्ही बघितलेला आहे बघा. ओके, आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला कायम आपण बघतो. आता हे जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा कॅरेक्टर आपण ज्या वेळेला पूर्णतः कॅरेक्टर्समध्ये कॉन्फिगरेशन म्हणजेच संकरित किंवा संकरण हे कॅरेक्टर येतं, ज्याला आपण कॉन्फिगरेशन म्हणजे संकरण किंवा सरूपण. म्हणजेच एकाला कॉन्फिगरेशन कशी रचना आहे, ओके, त्याला सरूपण किंवा पर्टिक्युलर संकरण असं म्हटलं जातं. त्याला सरूपण हा शब्द येतो संकरणपेक्षा. म्हणजे कशा पद्धतीनं आपल्याला पर्टिक्युलरली एखाद्या सबस्टन्सचं, एखाद्या ॲटमचं, एखाद्या मॉलिक्यूलच्या जे पार्टिकल्स आहेत त्यांची स्थिती कशी आहे ते सांगण्याचं काम म्हणजेच कॉन्फिगरेशन. कशा तऱ्हेनं त्याचं स्वरूपण झाले म्हणजे रचना कशी तयार झालेली आहे ते म्हणजेच कॉन्फिगरेशन. फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता. आपण म्हणतो फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवारपणे येणे त्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात. इन्स्टंटेनियस मला इन्स्टंटली पाहिजे, मॅगी 2 मिनिट्स, इन्स्टंट कॅरेक्टर. इन्स्टंटेनियस म्हणजे लगच्या लगेच, हे लक्षात ठेवा. परमिसेबल. आता परमिसेबल म्हणजेच परमिशन आपण ज्या वेळेला आपण बघतो, आता हे परमिसेबल कॅरेक्टर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, कारण का परमिसेबल कॅरेक्टर आपल्याला हे बऱ्याचशा पर्टिक्युलरली केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच ठिकाणी
परमिसेबल हा महत्वाचा पार्ट बघितला जातो, एवढं लक्षात ठेवा. म्हणजेच काय, टू गिव्ह द परमिशन म्हणजे परमिशन मिळणे, म्हणजेच परवानगी मिळणे, म्हणजेच परमिसेबल कॅरेक्टर होय. पुढं युनिफॉर्म, एकरूपता, एकरूपता ज्याला आपण युनिफॉर्म म्हणतो. ओके. सिग्निफाईज, सिग्निफाईज म्हणजेच दर्शवणे. इट सिग्निफाईज म्हणजेच हे तुझं बिहेवियर सिग्निफाय करतं, म्हणजेच काय, ती वागणूक दर्शवते असं आपण म्हणतो ना. हे तू दाखवून देतोयस, दाखवून देतोस म्हणजेच काय, सिग्निफाय करतोस, त्याला सिग्निफाईज म्हणजे दर्शवणे. ओके. फ्रॉथ, फ्रॉथ म्हणजे झाग, फेस, त्याला फ्रॉथ म्हणतात. रिडक्शन, क्षपण म्हणजेच कमी करणे, क्षपण म्हणजेच रिडक्शन म्हणजे कमी होणे. अनामोलस, अपवादात्मक, अनामोलस म्हणतो ना, अनामोलस कॅरेक्टर म्हणजे अपवादात्मक गुणधर्म आहेत, त्याला अनामोलस म्हणतात. ॲफिनिटी, ॲफिनिटी म्हणजेच आकर्षण. ओके, लक्षात घ्या. ॲम्फोटेरिक, ॲम्फोटेरिक म्हणजेच उभयधर्मी गुण असणे. उभयधर्मी म्हणजेच ॲसिडचे पण आणि अल्कलीचे पण. ओके. बेसिक कॅरेक्टर पण आणि ॲसिडिक कॅरेक्टर पण, असा जो सबस्टन्सचे गुणधर्म असतात त्याला ॲम्फोटेरिक कॅरेक्टर म्हणतात, हे लक्षात ठेवा. पुढं कॅटॅनेशन म्हणजेच चेन असलेला बंध, सहबंध. तुम्हाला माहिती आहे बघा, कार्बन हॅज अ कॅटॅनेटिंग प्रॉपर्टी म्हणजेच सेल्फ लिंकिंग. कार्बन 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 लिंकेज, कार्बनची प्रॉपर्टी आहे सेल्फ लिंक्ड करायची. त्या प्रॉपर्टीला मग तो स्ट्रेट लिंकिंग करतो, ब्रांचड करतो, रिंगमध्ये करतो. त्या प्रॉपर्टीलाच आपण कॅटॅनेशन, सेल्फ लिंकिंग प्रॉपर्टी. ओके. त्याच्यानंतर कंबशन म्हणजे जाळणे, ज्वलन, ह्याला कंबशन म्हणतात. आता कोलायडल, ह्याला कोलायडल म्हणजे कलिली असा मराठीमध्ये शब्द आहे, कलिली. आता कलिली म्हणजेच काय, की ज्या वेळेला, लक्षात घ्या, एखादा तुम्ही माती जर पाण्यात टाकली तर काही काही पार्टिकल्स सेटल डाऊन होतात आणि काही काही पार्टिकल्स बघा वरती असे तरंगत तरंगत एकमेकाच्या जवळ जवळ येतात आणि काय होतात, त्यांचं एक घटक तयार होतो आणि तो घटक म्हणजे स्मॉल स्मॉल पार्टिकल्स जवळ येऊन आपल्याला ते तरंगताना दिसतात. त्या एकत्र येण्याच्या ॲग्रिगेशन होऊन तो एकत्र जो झालेला पार्टिकल असतं त्याला कोलायडल पार्टिकल्स म्हणतात. म्हणजेच कलिली, मराठीमध्ये कलिली म्हणतात, म्हणजे एकत्र येऊन जो पार्टिकल सस्पेंड होतो सोल्युशनमध्ये त्याला कोलायडल कॅरेक्टर म्हणतात. डिस्प्लेसमेंट, विस्थापित. ओके. म्हणजेच धरणग्रस्तांना विस्थापित केलं, म्हणजे धरणाचे डॅम पशी राहणारे लोक डिस्प्लेस केले, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणतात. पुढचा येतो डिटर्जंट. ह्याचं नाव मराठीत बघा कसं, अपमार्जक म्हणजेच काय, धुवून काढणारा, त्याला डिटर्जंट म्हणतात. खरं नाव काय बघा, अपमार्जक. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की इंग्लिश शब्द सोपे आहेत का मराठी. तुला विचारलं रे अपमार्जक आण म्हणून जर कुणाला सांगितलं, हो जाग बाजारामध्ये आणि अपमार्जक, रीन अपमार्जक घेऊन ये किंवा कुठलंही अपमार्जक घेऊन ये, कोण तुम्हाला देईल का रे? खरं डिटर्जंट म्हटल्यानंतर देतील का नाही? ओके. म्हणून सांगतो की डोंट अफ्रेड अबाउट द इंग्लिश लँग्वेज, अफ्रेड अबाउट द मराठी लँग्वेज. मग अशी कलिली सांगितलं कोलायडल मधलं. डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापित, हे शब्द येणार आहेत का तुम्हाला? लिहिता पण येणार नाही राजांनो मराठीमध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणून डिटर्जंट म्हणजे अपमार्जक, जे धुवून काढतं त्याला डिटर्जंट कॅरेक्टर म्हणतो. इनर्ट म्हणजे निष्क्रिय, काही आता तुम्हाला कामं नाहीत बघा 10वी नंतरचं, म्हणजे तुम्ही काय निष्क्रिय आहे, त्याला इनर्ट कॅरेक्टर म्हणतात. इनफ्लेमेबल म्हणजे ज्वलनशील, विच कॅच द फायर, म्हणजेच लक्षात लगेच ठेवलं लगेच कॅच फायर होतं. पेट्रोल बघा लगेच कॅच फायर करतं, डिझेल कॅच फायर करतं. ओके, त्याला इन्फ्लेमेबल कॅरेक्टर म्हणतात. ज्वालाग्रही, ज्वलनशील असणारे. पुढं जर्मिसाइड म्हणजे ज्याला आपण जंतुनाशक म्हणतो,
काय म्हणतो त्याला आपण? जंतुनाशक. आता मिस्ट म्हणजे सुद्धा धुकं, फॉग म्हणजे सुद्धा धुकं, हे लक्षात ठेवा. आणि नॅसंट म्हणजेच नवजात. आता हा शब्द मी का वापरला आहे, नॅसंट इथं का घेतला आहे? कारण आपल्याला ज्या वेळेला H2 गॅस किंवा O2 गॅस हा ज्या वेळेला तयार होतो, जस्ट प्रिपेअर होतो, त्यावेळेला ऑक्सिजन हायड्रोजनचे ॲटम तयार होतात आणि ॲटम हे एकत्र येऊन O2 गॅस तयार होतो. जो ॲटम तयार होतो तो हा स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिला जातो. आणि हे जे ॲटम तयार होतात ड्युरिंग द रिॲक्शन ते नवजात कॅरेक्टर असतात, अजून ते एकत्रपणे दुसऱ्या ऑक्सिजनला मिळालेले नसतात, म्हणजे जस्ट एम्ब्रॉयनिक स्टेजमध्ये असतात, त्याला नवजात म्हणतात. आणि म्हणून ते नॅसंट म्हणजेच नवजात, आणि ऑक्सिजन आणि हायड्रोजन त्याला नॅसंट ऑक्सिजन आणि नॅसंट हायड्रोजन म्हटलं जातं. एवढं लक्षात ठेवा. ओके, तर हे 60 परत आपण आज घेतलेले आहेत. आता पुढचे एक 60 हे राहतात, तेवढे आपले झाले की मग आपला इथला हा पार्ट पूर्णतः संपतोय. एवढं लक्षात ठेवा. ओके, थँक्यू व्हेरी मच.